नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला मराठीचा पोर्शन संपलेला आहे. म्हणजे पाठ जे आहेत आपण ते सर्व अभ्यासलेले आहेत. जेवढे पाठ आणि कविता जेवढे भाग आहेत आपले 4 भाग, चारही भागातले पाठ जे आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण हळूहळू आपल्या प्रश्नपत्रिकेकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी एक प्रश्नपत्रिकेतला महत्त्वाचा भाग जो तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा आलेला आहे आणि तो म्हणजे अपठित गद्य. आणि त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. हा अपठित गद्य जो आहे, हा भाग जो आहे, हा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला ई या विभागामध्ये येतो. म्हणजे प्रश्न पहिला जो असतो, या पहिल्यामध्ये अ, आ आणि ई असे 3 भाग असतात. यामध्ये अ जो असतो हा पठित उतारा असतो. म्हणजे तुमच्या पाठातला एक उतारा तिकडे दिला जातो आणि त्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि ब जो असतो हा सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या पाठातला एक उतारा असतो आणि त्यावरती प्रश्न जे आहेत हे विचारलेले असतात. परंतु ई मात्र जो असतो हा प्रश्न 4 मार्काला तुम्हाला असतो. म्हणजे प्रश्न पहिला जो असतो हा काय असतो? पाठाचा असतो. म्हणजे काय असतो? तर गद्य विभागाचा असतो. या गद्य विभागामध्ये पहिला अ भाग जो असतो हा तुम्हाला 7 मार्काला असतो. दुसरा सुद्धा 7 मार्काला असतो आणि तिसरा जो असतो म्हणजे ई जो असतो अ, आ आणि ई जो असतो हा अपठित गद्य असतो आणि तो असतो फक्त तुम्हाला 4 मार्कासाठी असतो. आता हा 4 मार्कासाठी पूर्वी तेव्हा स्वमत विचारलं जायचं. आता मात्र यासाठी स्वमत विचारलं जात नाही. फक्त आकलन कृती तुम्हाला लिहायची असते. पण त्यासाठी उतारा व्यवस्थित वाचावा लागतो आणि त्यामुळे आकलन कृती कशा प्रकारे लिहिता येईल ह्याचं थोडंसं ज्ञान आपल्याला घ्यावं लागतं. कारण आपल्याला अपरिचित असा उतारा आलेला असतो, कारण तो अपठित असतो. म्हणजे आपल्या डोळ्याखालून काही वेळेला पूर्वी जर सराव केला नसेल तर सराव केला असेल तर तुम्हाला नक्कीच तो वाचनात आलेला असतो. जर सराव केला नाही तो आपल्या अपरिचित असा उतारा असतो. त्यामुळे उतारा व्यवस्थित वाचणं, त्याचं आकलन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आकलन कृती जी आहे या उतारावरती तुम्हाला दिलेली असते. चला तर पाहूया हे अपठित गद्य काय असतात, कसे असतात. पहिल्यांदा आपण एक एक नमुना म्हणून मी तुम्हाला 2 उतारे आज देणार आहे. त्याचे प्रश्न म्हणजे आकलन कृती विचारणार आहे आणि त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत कसा प्रकारचा हा प्रश्न असतो ह्याची एक कल्पना तुम्हाला येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही तो उतारा किंवा ते प्रश्न जे आहेत हे कसे लिहावे ह्याची तुम्हाला एक कल्पना आणि तुम्हाला ते लिहिण्यासाठी सराव जो आहे हा होणार आहे. मी तुम्हाला विनंती करेल की हे प्रश्न जे आहेत किंवा हे उतारे जे आहेत ह्याची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातलेच उतारे आहेत, त्यामुळे तुमच्या नवहीमध्ये म्हणजे तुमच्या क्लासवर्कच्या बुकमध्ये करायला काहीही हरकत नाही. त्यामुळे माझी विनंती तुम्हाला अशी असेल की तुम्ही ह्याचा एक सराव तुमच्या क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये जरूर करावा. चला जाऊया आपण पहिल्या उताराकडे. आता हा पहिला जो उतारा आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 16 वर आहे. पहा, तोच उतारा मी इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरचीच आकलन कृती तुम्हाला देणार आहे. मी उत्तरं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे एकंदरीत उत्तरं लिहिण्याची जी कल्पना आहे, कशा प्रकारे उत्तर अपेक्षित आहेत ह्याची कल्पना तुम्हाला नक्कीच येईल. चला आपण पहिल्यांदा उतारा व्यवस्थित वाचूया. विद्वत्ता कोणाकडेही असो, ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने वर्षे लागतात. परंतु जेवढी खोल मुळे असतात तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल
तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. पुढे उतारा आहे अजून, परंतु मी हे तुम्हाला जस्ट समजावते, समजून घ्या. विद्वत्ता म्हणजे काय तर इंटेलिजन्स जी तुमच्यामध्ये असते, ही कोणालाही क्षणात मिळवता येणारी बाब नाहीये. म्हणजे ती काय लगेच अगदी घेतली समोर डोक्याखाली जर आपण पुस्तक ठेवलं तर सगळं पुस्तकातलं डोक्यात शिरत नाही. ओके, ते आकलन करावं लागतं. तशाच प्रकारची ही गोष्ट आहे पहा, की ती कोणाकडे अशी लगेच क्षणात मिळवता येणारी बाब नाहीये. ज्याप्रमाणे आता इथे उदाहरण दिले बघा, ज्याप्रमाणे झाडाची मुळे खोल जातात, म्हणजे ती पाण्याच्या शोधाखातर खोल जातात, पण ती एकदम जाऊ शकत नाही. त्यासाठी महिने लागतात, वर्षे लागतात. पण जेवढी ती खोल जातात तेवढा त्या झाडाचा पाया जो आहे हा भक्कम असतो. म्हणजे ते झाड जे आहे हे मुळापासून कोणीही उपटून काढू शकत नाही, कारण मुळे खोल केलेली असतात. झाड मजबूत स्थितीने जमिनीवर ताठ उभं असतं. तसंच कसलं आहे, विद्वत्तेचं आहे, की जेवढ्या प्रयत्नाने तुम्ही ती मिळवाल, म्हणजे त्याच्यासाठी जेवढे तुम्ही प्रयत्न कराल, जेवढी तुम्ही त्यासाठी मेहनत कराल, तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्व असेल. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता तुम्हाला काय करायची आहे, मेहनत करायची आहे. आणि जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास ही विद्वत्ता मदत करणार आहे. ओके, आता आपल्याला ठरवायचंय की काय, विजेसारखं एकदाच चमकायचं. म्हणजे आकाशात बघा, पावसाळ्याच्या वेळेला जेव्हा ढग दाटून येतात तेव्हा चटकन वीज चमकते आणि नाहीशी होते. मग आपल्याला काय व्हायचंय, या विजेसारखं चमकायचं आहे की सूर्यासारखं सातत्याने प्रकाशित राहायचंय, हे आपल्यालाच ठरवायचंय. म्हणजे आपण एकदम लख्खचक्क व्हायचं आणि गायब व्हायचंय, की सातत्याने ज्याप्रमाणे सूर्य आज अनेको करोडो वर्षे तो आकाशामध्ये प्रकाशित आहे, त्याप्रमाणे राहायचंय की काय करायचंय. आणि हे आपल्यालाच ठरवायचं आहे. विद्वत्ता कशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. तुम्ही जेवढा वेळ वाया घालवाल तेवढं तुम्ही आळशीपणाच्या आहारी जाता. जेवढा तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग कराल, सदुपयोग महत्वाचा आहे, दुरुपयोग नाही. काय आहे इकडे, सदुपयोग म्हणजे चांगला उपयोग, नुसती वेळ वाया घालवून नाही. कळलं? त्यामुळे जेवढा तुम्ही त्या वेळेचा उपयोग कराल तेवढीच तुमची विद्वत्ता वाढत जाणार आहे. ओके, पुढे पाहूया. बरं, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही. पण एकदा ती तुमच्या जवळ आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते. सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते, ज्यांची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. बघा, खरोखर अगदी चांगली, म्हणजे विद्वत्ता ही अशी गोष्ट आहे की तुमच्याकडनं ती कोणी चोरून घेऊ शकत नाही किंवा काढूनही घेऊ शकत नाही, कारण ती तुमच्या अंगी बांधलेली असते. या गोष्टी म्हणजे जसं एखाद्याकडनं एक पैसे चोरतात, तुमचा मोबाईल चोरतात, कुठली तरी वस्तू चोरली जाते, तशी विद्वत्ता कोणीही चोरून घेऊ शकत नाही, तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. बरं, ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही, कारण ती तुम्ही स्वतः प्रयत्नाने मिळवत असता. पण ती एकदा तुमच्याजवळ आली की संपूर्ण राष्ट्र, म्हणजे सगळ्याच गोष्टी, सगळ्याच राष्ट्रच काय तर
आपलं पूर्ण जे ध्येय साध्य झाल्यानंतर आपल्याकडे असलेली विद्वत्ता, आता अशी अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत. स्वामी विवेकानंद ह्याच्यासारखी अतिशय उत्तम असे विदा सावरकर अशी उत्तम अशी उदाहरणं आहेत की त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर अक्षरशः राष्ट्र उजळवलं. त्याच प्रकारे हे जे तुमच्या विद्वत्ता एकदा तुमच्या जवळ ती आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. म्हणजे पूर्णतः तुमच्या विद्वत्तेचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते. का तर आपणच इतके सर्वांच्या सहवास म्हणजे लोक आपल्याला इतकं आपलंसं करण्यास आतुर झालेले असतात की आपला कोणीतरी सन्मान करावा हे तुमच्या मनात कधीच येत नाही. तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी लोकच आतुर असतात. सर्वजण तुमच्या सहवासामध्ये येण्यासाठी आतुर झालेले असतात. थोडक्यात काय आहे तर विद्वत्ता जी आहे तुम्हाला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. म्हणजे स्वप्नातही तुम्हाला वाटलं नसेल की तुमच्या विद्वत्तेमुळे की तुमच्या हुशारीमुळे तुम्ही जे करताय त्यामुळे जर एवढं सगळं झालं असेल आणि त्यामुळे तुम्हाला एवढं प्राप्त होणार आहे ह्याची स्वप्नातही तुम्ही अपेक्षा केली नसते, जी तुम्ही तुमच्या विद्वत्तेने मिळवू शकता. ओके, आय होप तुम्हाला हा उतारा जो आहे हा समजला आहे. आता ह्यावरती कशा प्रकारे आकलन कृती विचारली जाते, त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. चला जाऊया या उतार्याच्या आकलन कृतीकडे. मला माहिती आहे मी थोडीशी घाई करते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि उतारा परत वाचू शकता किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तो उतारा आहे तेव्हा तुम्ही तिथूनही तो वाचू शकता. एकदा वाचा, जेणेकरून तुम्हाला स्वतःहून आकलन कृती जेव्हा तुम्ही सोडवाल ना तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही. आणि जेवढं तुम्ही स्वतःहून सोडवाल किंवा जेवढं तुम्ही स्वतःहून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न कराल तेवढंच तुमची सुद्धा विद्वत्ता वाढणार आहे. आय होप तुम्हाला कळलेलं आहे मला काय सांगायचं आहे ते. चला आपण आकलन कृती पाहूया. बघा, मी आता सांगितलं की कृतीपत्रिकेत म्हणजे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पहिला ई साठी हा उतारा असतो. आता हा पहिला उतारा आपण पाहतोय की पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला उतारा पहिला दिलाय आणि मग प्रश्न दिलाय. प्रश्नपत्रिकेत मात्र प्रत्यक्षात असं नसतं. प्रश्नपत्रिकेमध्ये पहिली आकलन कृती जी आहे ना ही पहिली दिली जाते, मग उतारा दिला जातो आणि मग दुसरी आकलन कृती दिली जाते. लक्षात घ्या. ओके, मी उतारा तुम्हाला पहिला काय दिला, जर तुम्हाला उताराच वाचला नाही तर आकलन कृती सोडवणार कसे तुम्ही, म्हणून मी तुम्हाला उतारा पहिला दिला. मात्र प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये उतारामध्ये पहिला तुम्हाला अशी आकृती पूर्ण करा अशी कृती दिली जाते, मग उतारा दिला जातो आणि मग दुसरी कृती दिली जाते. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिला जातो. लक्षात घ्या, मी तुम्हाला उतारा त्यासाठी दिला की उत्तराच वाचला नाही तर तुम्ही आकलन कृती कसं सोडवणार, आणि म्हणून मी तुम्हाला उतारा पहिल्यांदा वाचून दाखवला, समजून सांगितला. आता मात्र आपल्याला त्याची उत्तरं पाहिजेत, आकलन कृती पाहिजे आणि त्याची उत्तरं हवी आहेत. चला, पहिलं आहे कृती 1 आकलन जी आहे आकृत्या पूर्ण करा. त्यातलं पहिलं जे आहे विद्वत्तेची वैशिष्ट्ये. तुमच्या समोर पाठ्यपुस्तक उघडं असेल तर तुमच्याकडे तो उतारा आहे, बरोबर. आता तुम्ही त्यामध्ये जरा उत्तर शोधा पाहू, कारण अतिशय सोपा असा आणि मी तुम्हाला सहज समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला मी उतारा समजवलेला आहे. उत्तरं तुम्ही शोधली तर तुम्हाला ती नक्कीच मिळणार आहेत. ओके, मी तुम्हाला उत्तरं सांगणारच आहे. तत्पूर्वी थोडासा प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हालाही समजेल की कशा प्रकारे उत्तरं अपेक्षित असावी. जरा पहा बघू पटकन उत्तरं मिळतात का. विद्वत्तेची वैशिष्ट्ये, कुठली कुठली वैशिष्ट्ये आहेत, काय आहे विद्वत्तेची वैशिष्ट्य. आपण तोपर्यंत दुसरा पण प्रश्न पाहूया, म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येतील. दुसरा प्रश्न आहे, सर्वजण यासाठी आतुर असतात. आत्ताच आपण वाचलं, कशासाठी आतुर असतात, 2 गोष्टी लिहायच्या असतात तुम्हाला. ओके, 2 गोष्टीच फक्त लिहायच्या आहेत त्यातल्या तुम्हाला. कशासाठी आतुर असतात हा प्रश्न पहिल्यातला
अ मधला म्हणजे पहिल्याचला ह्याच्यातला 2 कृती आहेत ज्या तुम्हाला उताराच्या अगोदर दिल्या जातात, मग उतारा येणार आहे आणि परत नंतर दुसरी कृती येणार आहे. अशा प्रकारे ह्या 2 ज्या आहेत, म्हणजे पहिला प्रश्न जो आहे 4 जी आहेत विद्वत्तेची वैशिष्ट्ये ती 1 मार्काला, आणि ह्यासाठी आतुर असतात हे 1 मार्काला, असं 2 मार्काला हा पहिला प्रश्न, पहिली आकलन कृती. ओके, आणि मग नंतर 2 दुसरी आकलन कृती, अशा प्रकारे दिलं जातं ते. ओके, आय होप तुम्हाला उत्तरं मिळाली असतीलच का? चला पाहूया आपण उत्तरं काय असतील. आता विद्वत्तेची वैशिष्ट्ये काय आहे, तर विद्वत्ता वेळेच्या सदुपयोगाने मिळते. ओके, दुसरं, तिला तुमच्याकडून कोणीही काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. तिला मिळवण्यासाठी खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही, आणि एकदा ती तुमच्या जवळ आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. ओके, म्हणून ही आहेत विद्वत्तेची वैशिष्ट्ये. लक्षात आलं? ओके, आता दुसरं पाहूया. सर्वजण यासाठी आतुर असतात, तुमच्या सहवासात येण्यासाठी आणि तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी. लक्षात आलं तुम्हाला उत्तर कसं लिहायचंय? बघा, जशी आकृती तिकडे दिलेली तशीच आकृती इकडे काढलेली आहे आणि लिहिलेली आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, आकृती जी आहे, ज्या प्रकारे तुम्हाला आकृती तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असते त्याच प्रकारे तुम्हाला ती आकृती तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये काढायची आहे. आकृती काढण्यासाठी पेनचाच वापर करायचा आहे, पेन्सिल वगैरे वापरायची नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारे आकृती ती काढायची आहे आणि तुम्ही त्याची उत्तरं लिहिताना ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हे होप तुम्हाला उत्तर कसं लिहायचं आहे ह्याची कल्पना नक्कीच आलेली असणार आहे. त्यामुळे उत्तर तुम्ही स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. उत्तरं दिलेलीच आहेत तरी सुद्धा ती स्वतःहून लिहिल्यानंतर तो एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद नक्कीच तुम्ही अनुभवा. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाहीये, तुम्हाला तुमच्या त्या पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे. चला प्रश्न पाहूया. तो शेवटी आहे म्हणा. आता ही आकलन कृती 2 आहे बघा तुमच्या समोर, की पुढील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा. घटना, कृती आणि त्याचा परिणाम अशाच प्रकारे एक टेबल तुम्हाला लिहायचं आहे. झाडाची मुले खोल जाणे म्हणजे त्याचा परिणाम काय आहे. प्रयत्नाने विद्या मिळवणे ही जर घटना असेल तर त्याचा परिणाम काय आहे. आणि पुढील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. विजेसारखे चमकणे, सूर्यासारखे प्रकाशणे. ओके, आता ही आकलन कृती 2 तुमच्या समोर आहे. बघा ह्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे उतार्यामध्ये मिळतात का? उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, तो उघडून पहा, परत एकदा नीट वाचा आणि ह्याची उत्तरं शोधायची आहेत. बघा बघू काय होतंय. घटना जर आपली झाडाची मुले खोल जाणे म्हणजे त्यामुळे काय होते, त्याचा परिणाम काय होतो. प्रयत्नाने विद्या मिळवल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, किंवा विजेसारखे चमकणे आणि सूर्यासारखे प्रकाशणे ह्याचा तुम्हाला अर्थ काय समजलेला आहे. आता इथे तुमच्या शब्दात अर्थ आला पाहिजे. तुम्हाला त्याचा अर्थ काय समजलेला आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके, चला ह्याची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि नंतर मात्र मी प्रश्न एक देणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ओके, चला ह्याचं उत्तर सांगते तुम्हाला. उत्तर पहा. घटना काय आहे, झाडाची मुले खोल जाणे म्हणजे काय, तर झाडाचा पाया भक्कम होणे. ओके, आणि प्रयत्नांनी विद्या मिळवणे म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व प्रभावी होणे. विजेसारखे चमकणे म्हणजे काय, तर एकदाच लख्ख चमकून विझून जाणे म्हणजे अल्पकाळचे यश मिळणे. अगदी थोड्या वेळापुरता अगदी लख्ख व्हायचं, परत आपलं कुठल्या तरी कोपऱ्यात निघून जायचं, असं व्हायचं आहे. की सूर्यासारखं प्रकाशणे म्हणजे कायम तळपत राहणे, दीर्घकालीन यश मिळवणे. आपल्याला ठरवायचंय काय करायचंय ते. ओके, आता मात्र जो प्रश्न देणार आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाहीये, तुम्हाला ते उत्तर शोधायचं आहे. ते ह्याच उतार्यात आहे, तुम्ही फक्त शोधायचंय.
माझी घाई होत असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता, मात्र हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नमूद करायचं आहे, सराव करायचा आहे. ओके, चला मी जो प्रश्न देतोय त्याचं उत्तर शोधा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. विद्वत्ता कोणाकडेही असो. आता पुढचं वाक्य तुम्ही पूर्ण करायचंय. ती क्षणात मिळवता येणारी बाब आहे. ती लगेच मिळवता येणार नाही. ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ती दीर्घकाळ टिकणारी बाब आहे. आता पुढचं वाक्य काय असणार आहे, पुढचं विधान काय असणार आहे, ह्या 4 पर्यायापैकी ते एक विधान आहे जे तुमच्या उत्तरामध्ये आहे आणि हे मात्र तुम्ही शोधायचं आहे. ह्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. ओके, आता मी जाणार आहे तो तुमच्या एका दुसऱ्या पॅरेग्राफकडे. हा पॅरेग्राफ सुद्धा अपठित आहे, जो तुमच्या नजरेखाली कधी कदाचित तुम्ही जर सराव केला असेल तर आला असेल किंवा नाही. चला जाऊया आपण दुसऱ्या उत्तराकडे. अपठित उतारा क्रमांक 2 हा सरावासाठी तुम्हाला दिलेला आहे. ओके, तो मी वाचते तुमच्यासाठी, लक्ष द्या. मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धाधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. उतारा तुम्हाला नक्कीच समजला असेल, कारण अतिशय सोपा असा छान आहे की खरोखर मानवी जीवन विकास म्हणजे मानवाचं जीवन विकसित होण्यासाठी आज जे महत्त्वाचं काय तर ते शिक्षण. आणि हे शिक्षण जे आहे तर मानवाचा मानसिक आणि बौद्धिक म्हणजे मानसिक म्हणजे मनाचा आणि बुद्धीच्या बाबतीत आणि ह्या सगळ्या शक्तीचा विकास कोण करतो तर शिक्षण करतो. आणि जर शिक्षण नसेल तर खरोखर माणूस कसा आहे तर पशु समान, जसे जंगलातील हिंस्र पशु वगैरे आहेत त्याप्रमाणे माणूस वागू लागेल जर त्याच्याजवळ शिक्षण नसेल तर. आणि ह्यामुळे समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आलं नाही ना तर काय होईल तर अर्धाधिक समाज म्हणजे सामाजिक जीवनामध्ये जेवढा अर्धा समाज आहे हा अर्धा समाज कसा राहील तर मागासलेला राहील, ज्याला बॅकवर्ड म्हणतो आपण, अशिक्षित असा राहील. आणि त्यामुळे जर तुम्ही स्त्रियांच्या शिक्षणाकडे जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतात. आणि आजकाल खरोखर पुष्कळशा भागात आपल्याला ह्या स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. परिणामतः काय होईल तर पुष्कळ वाईट रीतीभाती आजकाल खरोखर तुम्ही जर गावाकडे गेलात किंवा जिकडे खरोखर अगदी रीतीभाती वगैरे ह्या ठिकाणच्या ह्याच्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये अजूनही अंधश्रद्धा रीतीभातीच्या नावाखाली खूप अनिष्ट गोष्टी घडत असतात. आणि ते हे करण्यासाठी नाहीसं करण्यासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यासाठी म्हणूनच आज जेव्हा स्त्री शिक्षण दिलं जातं त्यामुळे ह्या अंधश्रद्धा या रीतीभाती समाजातनं काही गोष्टी नाहीशा होत आहेत. आणि त्यामुळे काय होतंय तर राष्ट्र जे आहे विकासाच्या दिशेने प्रगती करते. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत, त्यांच्याच बरोबरीने आज अनेक जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करतायत. ओके, म्हणजे एवढंच नव्हे तर स्त्रिया प्रत्येक बाबतीत आपल्याला सिद्ध करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. आणि हे कशामुळे घडलेलं आहे तर शिक्षणामुळे.
आय होप तुम्हाला जो उतारा आहे तो व्यवस्थित कळला असेल. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करून उतारा पुन्हा एकदा वाचून घ्या आणि आपण जाणार आहोत या उतार्याच्या आकलन कृतीकडे. आकृत्या पूर्ण करा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आकृती पहिली जी असते, पहिला प्रश्न जो असतो तो उतार्याच्या अगोदर दिला जातो, दुसरा प्रश्न उतार्याच्या नंतर दिला जातो. पण मी तुम्हाला उतारा का दिला अगोदर? जर तुम्हाला उतारा माहिती नसेल तर तुम्ही उत्तरं कशी लिहिणार, बरोबर की नाही? म्हणून मी तुम्हाला अगोदर उतारा दिला आणि मग आता आकृती देते, म्हणजे पहिला प्रश्न देते. पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा. त्यातलं पहिलं आहे, या घटनांना शिक्षण देण्याची आवश्यकता. कुठल्या घटक आहेत, कुठले घटक आहेत ज्यांना शिक्षण द्यायची आवश्यकता आहे? जरा शोधा पाहू उत्तर. शिक्षण मानवाच्या या शक्तींचा विकास करते. अतिशय सोपं, अगदी सरळपणे उत्तर तिकडे पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे, जरा नीट वाचा. समाजातून वेगाने नाहीशा होणाऱ्या गोष्टी. कुठल्या गोष्टी अगदी वेगाने नाहीशा होणाऱ्या कुठल्या आहेत ज्या समाजातनं लगेच नाहीशा होत आहेत? आणि त्यातलाच दुसरा प्रश्न आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा. मानवी जीवन विकासात महत्वाचे स्थान कोणाचे आहे आणि कोणाच्या शिक्षणामुळे जगात चांगले परिणाम होतात? ओके, आय होप तुम्ही उतार्याकडे पुन्हा जा, वाचा आणि ह्याचं उत्तर शोधा. ओके, आणि मग उत्तर बघा की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला उत्तर दिलेली आहेत, पण पहिल्यांदा तुम्ही प्रयत्न करा आणि पहा की तुम्हाला उत्तर शोधता येतं का, आणि उत्तर तपासून पहा जी मी उत्तरं दिलेली आहेत. बघा मी उत्तरं काय दिलेली आहेत. पहिला, या शिक्षण देण्याची आवश्यकता कोणाला आहे? तर स्त्री आणि पुरुषांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर शिक्षण मानवाच्या या शक्तीचा विकास करते. कसला? मानसिक शक्ती आणि बौद्धिक शक्ती. समाजातून वेगाने नाहीशा होणाऱ्या वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा. ओके, आणि एका वाक्यात उत्तर आहे, त्यातलं पहिल्याचं उत्तर आहे मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्वाचे स्थान आहे. आणि दुसऱ्याचं उत्तर आहे स्त्री शिक्षणामुळे आज जगातील पुष्कळ भागात चांगले परिणाम दिसून येतात. तुम्ही उत्तरं लिहिली असतील तर ती तपासून पहा आणि तुम्ही स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, जेणेकरून तुम्हालाही कल्पना येईल की कशा प्रकारे उत्तरं असू शकतात, किंवा तुम्ही उत्तरं लिहिता की नाही, तुम्ही उत्तरं लिहायला तुम्हाला जमतं की नाही, ह्याचं तुम्ही मोजमाप करू शकता. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूया. योग्य पर्याय निवडा. स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? आता पर्याय आहे, मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत, अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे, स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहेत, स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत. योग्य पर्याय तुम्ही तुमच्या उतार्यामध्ये शोधायचा आहे. ओके, आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. दुसरं आहे पहा, जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत, कारण त्या अंधश्रद्धाळू आहेत, त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत, त्या सुशिक्षित आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. बघा उत्तर काय असू शकतं, तुम्हाला पॅरेग्राफ व्यवस्थित वाचल्यानंतरच समजणार आहे. ओके, जरा शोधा, प्रयत्न करा आणि मग उत्तराच्या ठिकाणी जा आणि तुमचं उत्तर तपासून पहा. ओके, तुम्ही इथेच व्हिडिओ पॉज करून उत्तरं शोधून घ्या पहिल्यांदा आणि मग तुम्ही उत्तरांच्या ह्याच्याकडे जा. मी उत्तरं तुम्हाला सांगणारच आहे. उत्तरं अशा प्रकारे आहेत. चौकटी पूर्ण करा. पहिल्यांदा हे पाहूया, कारण आपण प्रश्न दुसरा अर्धवटच पाहिला. हा प्रश्न दुसऱ्यातला दुसरा भाग, शिक्षणाशिवाय माणूस असा आहे, त्याचे चांगले परिणाम ह्याचे चांगले परिणाम, कसले चांगले परिणाम दिसत आहेत ते लिहायचंय. स्त्रिया यांच्या बरोबरीने काम करतात, आज स्त्रिया या क्षेत्रात काम करीत आहेत. ओके, आपल्याला दोन्ही प्रश्न मिळालेले आहेत. आता मात्र आपण उत्तराकडे जाऊया. मात्र तुम्हाला मी विनंती करेल, पहिला तुम्ही ते प्रश्न उत्तर शोधा, स्वतःहून लिहा
आणि मग उत्तराकडे जा. उत्तरे अशी आहेत: अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे. जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत, कारण त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. शिक्षणाशिवाय माणूस कसा आहे? पशु समान आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहेत. कसले? स्त्री शिक्षणाचे. ओके. आणि नंतर आहे ते स्त्रिया यांच्या बरोबरीने काम करतात, पुरुषांच्या बरोबरीने. आणि आज स्त्रिया या क्षेत्रात काम करीत आहेत, राष्ट्रीय विकासाच्या क्षेत्रात. आय होप उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. तुम्ही सुद्धा हीच उत्तरं शोधली असतील आणि त्यामुळे तुम्हाला उत्तरं कशी लिहावीत ह्याची नक्कीच कल्पना आली असेल. तर हे 2 होते अपठित गद्यखंड, जे तुम्हाला प्रश्न पहिला ई या विभागामध्ये येतात 4 मार्कासाठी. ओके. आणि हे 4 मार्क अगदी आपल्या हातचे असतात, कारण उत्तरं फक्त आपल्याला त्या पॅरेग्राफमधनं शोधायची असतात आणि लिहायची असतात. अतिशय सोपा असा हा एक भाग आहे, ज्यामध्ये आपल्याला पुरेपूर मार्क मिळवण्याचा खूप असा चान्स असतो. ओके. तो चान्स आपण घालवायचा नाहीये. व्यवस्थित उतारा वाचला की आपल्याला उत्तरं नक्कीच मिळणार आहेत. ओके. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं आहे. आपण पुढच्या वेळेला पुन्हा असे काही उदाहरणं म्हणजे अपठित उतारे पाहूया आणि त्याची उत्तरं कशी लिहावी ह्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्हाला मीही सुद्धा सरावासाठी काही उतारे देणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याचा सराव करू शकाल. आता वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. भेटूया पुढच्या भागात अजून काही नवीन उतारा आणि ग्रामरच्या भागासह. आता आपण रोजच रिव्हिजन करणार आहोत आणि हे रिव्हिजन जे आहे हे तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसारच असणार आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा पाहूया. पहिला हे अपठित उतारे जे आहे हे एकदा भाग जो आहे हा आपण पूर्ण करूया आणि मग नंतर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसारच आपण ज्या प्रकारे जाता येईल त्या प्रकारे जाण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सराव करा, अभ्यास करा, काळजी घ्या. धन्यवाद.